त्याला फक्त फी आपल्याला काय गुगल माय बिझनेसचं अकाउंट क्रिएट करायचं आहे. त्याच्या नावातच आहे गुगल माय बिझनेस. कोणाचं आहे? गुगलचा. मग तुम्ही जर आता हे याहूचा ईमेल आयडी यूज केला तर तुमचं गुगल माय बिझनेसचं अकाउंट तयार होईल का? तुम्ही nmdservices.com चा ईमेल आयडी तयार केला, HR@ असं जर केला तर तुम्हाला त्याच्यावरती गुगल माय बिझनेस अकाउंट तयार होईल का? नाही होणार. त्यासाठी जीमेलचंच अकाउंट लागतं, तरच तुम्ही आयडी करू शकता. नाहीतर एखादे लोक काय म्हणतात, नाही नाही आमचं बिझनेसचा ईमेल आयडी आहे philipslightidea.com @gmail.com. जीमेल असेल तर होईल. पण जर तुम्ही काय केलं, एक्सटेन्शनचा जर ईमेल आयडी असेल वेबसाईटचा, तर तुमचं अकाउंट क्रिएट होत नाही. त्याला सांगायचं असं क्लायंटला. मग ईमेल आयडी तुम्हाला लागतोच एक, आणि तो पण कोणाचा लागतो? गुगलचा, जीमेलचा. तर मग इथे स्टार्ट नाव केलं. स्टार्ट नाव केल्यानंतर आपण ह्याच्यावरती किती अमाऊंट आतापर्यंत स्पेंड केले ह्या अकाउंटवरती? इथं मुजीबच्या अकाउंटवरती गेलो NMD डेटा सायन्ससाठी. आतापर्यंत 5-6 हजार रुपये खर्च केला असेल आपण. तर किती खर्च झालाय आतापर्यंत ऍडव्हर्टाइजमेंटसाठी? तू सांग. आणि तुला कसं समजलं 8,000? 0 रुपये दाखवतो ना. 8,000 कसं? मुजीब म्हणला उद्या 15 केलं. किती खर्च केलाय? 0. आतापर्यंत किती खर्च केलाय टोटल? हा, तुला काय माहिती? मुजीब म्हणला असं काय पण नाही, तेव्हा काय पण म्हणेन उद्या. म्हणजे सांगतो कसं चेक करायचं ते सांग. इथं डेट चेक करायची. काय करायची? तर इथं आपल्याला लास्टच्या 30 दिवसात चेक करायचं. तर 30 दिवसात किती अमाऊंट आपण स्पेंड केले? 7,700. मी तर 8,000 रुपये दिले ते टॅक्स. मग 300 रुपये टॅक्स केला. तर ते पण तुम्हाला समजलं. त्याच्यामधून किती इम्प्रेशन आले? 47,000. आणि क्लिक्स किती आले? 1,460. आणि ॲव्हरेज CPC किती? पण ह्याच्यामधून काय फायदा झालाय का तुमचा? किती कॉल आले तुम्हाला ह्याच्यामधून? तू चेक कर. कसं सांगणार कॉल? इथे जायचं. कसं जायचं? हे दिसतंय का ड्रॉप डाऊन? ह्याच्यावरती जायचं आणि कॉलचं बटन दिसतंय. किती कॉल आले? 0. एक कॉल आला. मग एक कॉल किती रुपयाला पडला? 8,000. किती रुपयाला? 8,000. मग परवडेल का असं बिझनेस केला तर? त्याच्यामुळे तुम्हाला ना काय करावं लागणार? स्मार्ट मार्केटिंग शिकावं लागणार. क्लिक इम्प्रेशन चांगले येतं. आता इथं काय करून घेतलंय? अकाउंट इज सस्पेंडेड. युअर अकाउंट व्हायलेट द सर्कमव्हेंटलिंग सिस्टीम ऍडव्हर्टायझिंग व्हेरिफिकेशन. मग आता तुम्हाला ते पहिल्याच लेक्चर मध्ये सांगितलं होतं, पहिल्या का दुसऱ्या लेक्चर मध्ये. सर्कमव्हेंटलिंग एरर कधी येतो? सर्कमव्हेंटलिंग एरर कधी येतो? जर आपण पेमेंटची पद्धत जर चेंज केली तर. एकदा UPI ने पेमेंट केलं, एकदा क्रेडिट कार्डने केलं, एकदा पोस्ट पेडने केलं, तर काय होतं? सर्कमव्हेंटलिंग येतं. आता मुजीबनी हे काय केलं? सर्कमव्हेंटलिंग इथं सस्पेंडेड झालंय. का सस्पेंडेड झालंय? एक तर तुम्ही सर्कमव्हेंटलिंग एरर आली तर हे काय तुम्ही काय इलिगल पद्धत वापरली असं नाही. फक्त तुम्ही काय केले? पेमेंट करताना एकदा मुजीब नाव टाकलंय, एकदा नवनाथ दरेकर टाकलंय, एकदा हे कार्ड वापरले, एकदा ते कार्ड वापरले, म्हणून सर्कमव्हेंटलिंग एरर आले. पण इथं जर नुसतं सस्पेंडेड आलं असतं पुढं आणि पुढं सर्कमव्हेंटलिंग नसतं, तर मग तुम्ही काय केले? मेलिसियस कंटेंट, म्हणजे जो महाराष्ट्रामध्ये अलाउड नाही कंटेंट, किंवा काही वर्ड आहे जसं पॉलिटिक्सचे कॅम्पेन रन करणं अलाउड नाहीये. दुसरं बेटिंगचे कॅम्पेन रन करणं अलाउड नाहीये. जंगली रमीचे कॅम्पेन रन करणं अलाउड नाही. तसे जर केले तर तुमचं सस्पेंडेड होतं. मग आता हे सस्पेंडेड झाले तर ते काढायचं असेल तर काय करायचं? पहिली प्रोसेस कशी आहे? आता हे अकाउंट तरी इम्पॉर्टंट आहे, कारण उद्या जर तुम्हाला गुगल तिथं कुठं गेला, ते इंटरव्ह्यूला गेला आणि त्याला विचारला हाऊ मेनी इयर्स ऑफ एक्सपिरियन्स, ते म्हणलं मला 6 मंथचा एक्सपिरियन्स आहे किंवा 1 इयरचा एक्सपिरियन्स आहे. मग 1 इयर मध्ये तुम्ही हाऊ मच अमाऊंट यू हॅव स्पेंड, तुम्ही कोणते कॅम्पेन रन केले ते मला शो करून दाखवा. तर तो इथून दाखवू शकतो. तर तिथं म्हणतील तू तर अकाउंट सस्पेंडेड केलंय. मग त्यालाच क्वेश्चन विचारत बसतील. आणि किती अमाऊंट स्पेंड केले? ते म्हणेन 500 रुपये. तिकडे पलीकडलं अकाउंट दाखवल तर म्हणते तू 1 वर्षात 500 रुपये फक्त स्पेंड केले का? त्याच्यामुळे तुम्हाला हे अकाउंट पुढे लागणारच आहे. आणि ह्या अकाउंट मध्ये आता चालू करण्यासाठी तुम्हाला काय करायचं? लर्न मोड मध्ये जायचं.
आणि तुम्हाला आता काय सांगितलं होतं, सर्कमव्हेंटलिंग एरर काय येतं इथं, हे वाचून तुला समजलं असतं. फक्त माझं म्हणणं आहे की एकच नावाचं म्हणजे एकच नाव पाहिजे ज्यांना पेमेंट झाली पाहिजे, वेगवेगळे नाही. म्हणजे कार्ड न केलं तर मग त्यांना जर वाटलं ना हे अनऑथोराइज पेमेंट होत आहे, पर्सनल समजा माझंच नाव, माझंच अकाउंट आहे, मी कार्ड न करतो या फोन पे न करतो हा जेव्हा ते चालतं. पण आता एकदा कसं, एकदा प्रीपेड, एकदा क्रेडिट कार्ड, एकदा डेबिट कार्ड, एकदा फोन पे, किंवा दुसरं कसं होतं, तुम्ही नाव काय देतात, मुजीब शेख देतात आणि कार्ड कोणाचं वापरतात, नवनाथ दरेकरचं. मग चुकीचं आहे का बरोबर आहे? समजलं का? कस्टमरच घेतलं पाहिजे का आपण? मग आता विचारा, इथं पेमेंट कोण करतंय, कोटकच्या कार्ड मधून होतंय आणि त्यांनी डॉक्युमेंट कोणाचे सबमिट केले, मुजीब शेखचे. चालेल का? बरं झालं ते गुगल हानीत बिनीत नाही तर त्यांनी काय केलं असतं, कानाखाली टाकली असते का नाही सरांसारखी पहिली गुगलला झालं, मग मेटाला पण असंच प्रोसेस आहे का? तसं नाही. मेटाला सर्कमव्हेंटलिंग एरर येतच नाही. कारण मेटाला सध्या आता कसं आहे ना, त्यांची कंपनी जरा डाऊन चालली, त्याच्यामुळे ते काय करतात, कुणी बी या काय बी करा, फक्त पैसे द्या. त्याच्यामुळे ते काही लवकर सस्पेंडेड नाही. पण तुम्ही तिकडे सर्कमव्हेंटलिंग एरर येतच नाही, पैसे कुठून पण टाका, पण तिकडे तसं मेलिशियस कंटेंट टाकला, पॉलिटिक्स टाकला तर ते सस्पेंडेड करतात. आणि गुगल ऍडवर मी मगाशी म्हणलं की असं नाही का, जंगली रमी वगैरे कॅम्पेन करायचं, पण जे आपल्या ऍड दिसत ते कसं, ते आधी दिसत होतं, आता बंद केलं. आधी परवानगी होती आपल्याला. ड्रीम इलेव्हनचे पण ऍड दिसत होत्या ना, ते आधी पण आता बंद झाले. क्वेश्चन माझा तो आहे अजून पण, की आता गुगल ऍड रन करतोय आपण, त्याच अकाउंट आपण लॉग इन करतोय सगळं, आता पेमेंट पण मग त्याच्याच क्रेडिट कार्ड वरून आपण केलं पाहिजे की नाही का, त्याच्याकडून काहीतरी अमाऊंट घेणार आपण? मग तिथं सांगताना आपण सांगितलं नाही, आता ह्याने व्हेरिफिकेशन केलं आम्ही ह्याचं, तर व्हेरिफिकेशन कोणाचे डॉक्युमेंट टाकले, त्याचे टाकले. व्हेरिफिकेशनला लक्षात घ्या, ऍडव्हर्टायझर व्हेरिफिकेशन आपण करतोय तर ते कशासाठी, प्रूफ साठी करतोय. तुम्ही काय करतात, नाव टाकलंय अब्दुल सलाम आधार वोटिंग कार्ड मध्ये, आणि तुम्ही ज्यावेळेस वोटिंग करतात त्यावेळेस नवनाथ दरेकरचं वोटिंग कार्ड घेऊन गेला, चालेल का? नाही चालेल. मग हे अकाउंट कोणाच्या ईमेल आयडी ने केलंय, मुजीब शेखचे, चालेल. पेमेंट कोण करतंय, नवनाथ दरेकर, चालेल. पण ज्यावेळेस तुम्हाला ऍडव्हर्टायझर व्हेरिफिकेशन करायचंय, मग त्यावेळेस तुम्हाला जो पेमेंट करणार आहे त्याचं पण व्हेरिफिकेशन करावं लागेल आणि ज्याचं अकाउंट आहे त्याचं पण व्हेरिफिकेशन. पण ह्यानी काय केलं, व्हेरिफिकेशन स्वतःच केलं. मग गुगलला डॉक्युमेंट्स आली कुणाची, मुजीबचे, आणि पेमेंट कोण करत राहिलं, कोणाच्या कार्डवरून, माझ्या कार्डवरून. मग तिथं त्याला ते पेमेंट मध्ये जाऊन व्हेरिफिकेशन करायला पाहिजे नव्हतं. आणि आता ज्यावेळेस त्याचं सस्पेंडेड झालं, सर्कमव्हेंटलिंग एरर आला, त्यावेळेस त्याला डॉक्युमेंट कुणाची टाकायला पाहिजे नव्हती. सर्कमव्हेंटलिंग एरर काय येतं हेच त्याला कळालं नाही. काय आलं होतं सर्कमव्हेंटलिंग एरर, पेमेंट मध्ये जर काही मेलिशियस किंवा पेमेंटची पद्धत जर चुकीची झाली तर. मग तिथे समजायला पाहिजे होतं, त्यांनी क्वेश्चन पण विचारला असेल की तुम्ही सध्या पेमेंट कोणत्या अकाउंट मधून करतात, कसं करतात, विचारला होता का? मग त्यावेळेस त्यांनी, आणि डॉक्युमेंट्स कोणते दिले, मग ते कार्ड कोणाचं, कार्ड वरती नाव काय होतं, मग तुम्हाला डॉक्युमेंट कोणाचं द्यायला पाहिजे नव्हतं, तर मग ते गेलं असतं. पण आपल्याला आता फक्त प्रोसेस समजायची, उद्या तुमच्या बरोबर पण असा हादसा होऊ शकतो. मग इथं काय करायचं, सबमिटीवर अपील. मी काय केलं, त्या अपील वरती क्लिक केलं आणि इथं क्लिक केलं. ऑलरेडी केलेलं आहे म्हणून ते दिसत नसेल. काय केलं मी, अकाउंट वरती ओपन केलं, अकाउंट वरती क्लिक केल्यानंतर इथं वरती सस्पेंडेड येत आहे. आलं का? लर्न मोर वरती जायचं. आता हे सर्कमव्हेंटलिंग काय असतं, तर हे पण एकदा चेक करायचं आहे. कुठं क्लिक करायचं असतं आपल्याला, इथं सबमिट अपील वरती.
पण ऑलरेडी जर तुम्ही जर काय केलेलं असेल, हे जर अपील सबमिट केलेली असेल तर होईल का परत? मग इथं काय केलं मी, सबमिट वरती गेले की मला ते नवीन अकाउंट वरती घेऊन येते का एकच चेक का. गेलो खाली, सबमिट अपील वरती जर गेला तर ते मला परत येणार. हाऊ टू सबमिट अन अपील, यू कॅन क्लिक ऑन अकाउंट कॉन्टॅक्ट सस्पेन्शन नोटिफिकेशन complete the appeal with the detail explain of the field of the submit. आपण तिथेच गेलो पण तरी पण आपलं होत नाही. जर हे परत बॅक टू त्या अकाउंट वरती गेलं तर मिनिंग काय आहे त्याचा, त्याचं मिनिंग काय होणार आहे, ऑलरेडी सबमिट केलेलं आहे. मी आता ऑलरेडी तुम्हाला करून दाखवलं होतं इथं, तर ते काय म्हणते, आता हे हेल्प मध्ये आलेलं आहे. हेल्प मध्ये पण आपल्याला काय करणार आहे ते त्याच गोष्टी सांगणार आहे. कधी केलेलं आहे तो सबमिट, ते तसं दाखवतोय ना, दाखवतच नाही टेक्स्ट स्टेप. सस्पेंडेड का झालं त्याचे कारण पण सांगतात ते. काय सांगितलं त्याने, circumvently system advertiser verify this means the face of the fraudulent इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली. म्हणजे त्यांनी काय केलंय, पेमेंट एक जण करताय आणि त्याचे डॉक्युमेंट्स त्यांनी सबमिट केले. तर काय येते ऍडव्हर्टाइज ह्याच्यासाठी काय येतंय, आता तुम्ही लर्न मध्ये जर गेलात ना, सर्कमव्हेंटली गेलं तर तुम्हाला जर हे अपील करायचे असेल तर तुम्हाला ह्या अपील वरती क्लिक करायचं असतं आणि इथं केल्यानंतर एक फॉर्म येतो, तर तो फॉर्म तुम्हाला पूर्ण फिल करायचा असतो. पण आता तो येणार नाही, काय येणार नाही, ऑलरेडी त्यांनी डॉक्युमेंट चुकीचे हे केलेले आहेत. काय करायचं आता, माय गुगल ऍड अकाउंट वॉज कॉम्प्रोमाइज. इज युअर अकाउंट ऑलरेडी सस्पेंडेड, येस, आपलं ऑलरेडी सस्पेंडेड आहे. नंतर काय, कॉन्टॅक्ट नेम मुजीब शेख, इन कस्टमर कंपनी नेम. आता इथं नाव काय टाकायला पाहिजे नव्हतं सांग, कंपनीसाठी मग इथं काय टाकलं तू, तर मी टाकलंच नाही अजून, फॉर्म नाही. तुला आलं असतं ना, ते ऍडव्हर्टायझर मध्ये तू स्वतःच नाव टाकलं असतं तर मग स्वतःची वेबसाईट पण टाकवलं. कॉन्टॅक्ट ईमेल आय डी, अकाउंट लॉग इन ईमेल आय डी, नंतर गुगल ऍड कस्टमर आय डी. तर कस्टमर आय डी कसा काढायचा माहिती आहे तुला, मग तू एवढे दिवस करतो काय, कस्टमर आयडी तुला माहिती आहे का कस्टमर आय डी, ते बाजूला पहिल्या दिवशीच मी शिकवलं का मोठा नाही. असतो तो आहे, हे काय आहे? कस्टमर आयडी. मग ह्या बेसिक बेसिक गोष्टी अजून कवर शिकवा. हा 10 डिजिट असतात. तुम्हाला ते D2H चे एक्झाम्पल दिलं होतं रिचार्ज करताना. कुठं गेलं, नंतर काय, व्हॉट इश्यू आर यू रिचिंग आउट अबाउट, काय, आय सस्पेक्ट माय अकाउंट. तीन नंबर. आणि इथं आता काय, an appropriate please attach the screenshot of the page you seen in the error and the message. तर तो एरर काय येत होता, हा एरर येतो. मग याचा स्क्रीनशॉट काढता येतो तुम्हाला. काय करायचं, विंडो आणि निघला, कुठं जायचं आता, सिलेक्ट करा, सिलेक्शन एरिया सिलेक्शन करा.
आपल्याला इम्पॉर्टंट काय आहे, हे कस्टमर आय डी आणि एवढं इम्पॉर्टंट. आले ते कुठे गेलेले, ह्याला सेव्ह करावं लागेल आपल्याला. कंट्रोल सी करू. ऍड करायचं सेव्ह करावं लागेल. राईट हँड सेव्ह करायचं कुठे नाही तिकडे डिस्क मध्ये दिस पीसी ना, डिस्क मध्ये ई मध्ये करा. डेस्कटॉप कुठे डेस्कटॉप नाही ते. वर सेव्ह करून टाका. नंतर हॅव यू नोटीस अँड रिसेंट अनऑथराइज चार्जेस ऑन युअर बँक स्टेटमेंट. नो. झालेत का आपले नाही. हॅव यू कंप्लीट, have you changed the password on our login? If you haven't completed, how would you like Google expert on the response? त्यांचं आता जर ही सस्पेंडेड साठी तुम्हाला कॉल येण्यासाठी काय डिटेल पाहिजे, मग आयदर फोन और ईमेल. मग कॉलच मला पाहिजे फक्त. मग कोणत्या नंबरवरती पाहिजे सांग. 9764 7141 किंवा प्लीज कन्फर्म दॅट युअर गुगल ऍड अकाउंट हॅज बीन कॉम्प्रोमाइज्ड. समरी इश्यू काय समरी झाले तर तो तुम्हाला इतर ऐकायचा. मग तुम्हाला our Google Ads account ID काय टाकायचा, तो ID टाकायचा. काय होता ID चं नाव, कंट्रोल सी. We have submitted a wrong documentation. हे तुम्हाला तिथे लिहायचंय. मी काय केलंय, ऍडव्हर्टायझर व्हेरिफिकेशनसाठी रॉंग डॉक्युमेंट सबमिट केलेत. प्लीज सेंड मी द ऑटोमेटेड ईमेल अपडेट गुगल प्रोसेस. येस. अकाउंटचं स्पेलिंग करायचं डबल सी. नंतर आता हे ईमेल सीसी मध्ये कोणाला ठेवायचंय का नाही, मी रोबोट नाही हे दाखवायचंय त्यांना.
आय एम नॉट रोबोट नाही झाला. फक्त एवढ्या गोष्टी करायच्या होत्या आपल्याला. रिकॅपच्या तर असंच करतात ना. झालं चाललं. तर हे तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील त्यावेळेस तुम्हाला त्यांचा इश्यू सांगायचा आहे. पण आता जर त्यांनी काही नसतं केलं, तिकडे जाऊन फॉर्म नसता भरला, तर आपण डायरेक्ट इथून पण तो फॉर्मची डिटेल भरली असती. पण आता एकदा ते काय केलं होतं, रिव्ह्यू केलं होतं, त्याच्यामुळे त्यांनी काय केलंय, तुम्हाला डायरेक्ट फॉर्मचं ऑप्शन दिलं. तर तो फॉर्म भरल्यानंतर एकतर मेलवरती तुम्हाला डिटेल ते शेअर करतील, त्याला फक्त रिप्लाय द्यायचा किंवा त्यांची टीम कॉल करायची. असं केल्यानंतर तुमचं अकाउंट सस्पेंडेड मधून निघून जातं. तर कधी कधी काय जे मोठे मोठे अकाउंट असतात ना, जसं की MCCचं अकाउंट असतं किंवा एजन्सीचं अकाउंट असतं, ते बनवण्यासाठी खूप खर्च येतो आणि ते जर सस्पेंडेड झालं तर परवडत नाही. आपल्याला कसं आता पैसे न देता आपण अकाउंट क्रिएट केले, त्याला लगेच इझिली ऍक्सेस भेटला आणि त्याने दुसरा ईमेल आयडी क्रिएट करून लगेच अकाउंट क्रिएट केला. पण काय काय कंपन्या असतात, त्यांचा टर्नओव्हर दिवसाचा 3-4 करोड रुपये असतो आणि एक दिवस जरी त्यांचं गुगल ऍड अकाउंट जर बंद राहिलं तर त्यांचं किती नुकसान होईल. त्याच्यामुळे काय होतं, आणि एकाच ईमेल आयडी वरून जर तुम्ही वर्षानुवर्ष जर ऍड रन करतात ना, तर तुमचे 90% पैसे तिथेच वाचतात. आता 90%, 8,000 रुपयामध्ये किती लीड आले असते इंस्टाग्रामच्या? 200 रुपये, 100 रुपयाला जर एक रील जर पकडली असते तरी 80 लीड आले असते. 80 मधून 8-10 तरी ऍडमिशन झाले असते. 10 लीड मधून 2 ऍडमिशन होतात म्हणजे 16 ऍडमिशन झाले असते. 16 × 30 किती झाले असते, किंवा 20 जरी पकडलं तरी किती झाले असते, 3,20,000 झाले असते. मग चुकीची मार्केटिंग केली तर चुकीच्या दिशेने जातात. तुम्हाला आउटपुट आला पाहिजे ना. आता काय लर्निंग पिरियड आहे, मग हे तुम्हाला आता शिकायला भेटणार आहे. कंपनीत तुम्हाला खवळतात. आता तुम्ही काय करा, हे सांगितलं होतं तुम्हाला MGM मध्ये, नाही तर व्यवस्थित करा. आता आपली वेबसाईट किती नंबरला आहे हे चेक करायचं. कसं करणार, कोणता टूल वापरणार सांगा. जाता जाता शेवटचा तुम्ही उद्या चेक करून सांगा. अकाउंट किती दिवसात चालू होईल? 7 दिवसात. ठीक आहे, हे मी सेव्ह करतो.